सान्विक वेल्थ मॅनेजमेंटद्वारे 3,62,00,000ची फसवणूक करून फरारी झालेल्या एकाला आणि बनावट सोनं तारण ठेवून युनियन बँक ऑफ इंडियाची फसवणूक करून फरारी झालेल्या एकाला अशा दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आज अटक केली। गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही गायब झाले होते। आज ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले। सान्विक वेल्थ मॅनेजमेंट या कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची 3,62,00,000ची फसवणूक झाली होती। या गुन्ह्यातील सांगली जिल्ह्यातील शिगाव इथला प्रताप लक्ष्मण गोसावी हा गेल्या 4 वर्षांपासून फरारी झाला होता। तो आज त्याच्या गावात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली। याबरोबरच लक्ष्मीपुरीतील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये बनावट सोनं तारण ठेवून फसवणूक झाली होती। यातील गुन्हा दाखल झालेला भूषण तानाजी धनवडे हा गेल्या 2 वर्षापासून फरारी झाला होता। तोही आज त्याच्या गावी करवीर तालुक्यातील मांढरे इथं आल्याचं समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं त्याला अटक केली आहे।